विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर सर्व विद्यार्थ्यांना माहिती झालीच आहे की रीनीट एक्झाम या ठिकाणी होणार नाहीये आणि जे काही पुढील काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया आहे हे काही दिवसांमध्ये या ठिकाणी सुरुवात करावी अशी कोर्टचे ऑर्डर आलेली आहे। यामध्ये कोर्टने असंही मेन्शन केलं आहे की ज्याही काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया आहेत या काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया आपण सुरुवात करावं, कारण काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रियामध्ये आपल्याला थांबवता येणार नाहीत किंवा या काउन्सिलिंग प्रोसेस वरती आपल्याला स्टे आणता येणार नाही। अशा प्रकारे क्लिअर जजमेंट सुप्रीम कोर्टचं आहे। यामध्ये पाहिलं असता ज्या विद्यार्थ्यांना एक आशा आणि उम्मीद होती असं म्हणता येईल आपल्याला, अशा सर्व विद्यार्थ्यांना 24 लाख विद्यार्थ्यांचा या ठिकाणी एकंदरीत लॉस झाला आहे किंवा या विद्यार्थ्यावर अन्याय झाला असे एक निदर्शनात येत आहे। कारण पाहिलं असता सुप्रीम कोर्टची जी ऑर्डर आहे या ऑर्डर मध्ये जर काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आणि सुरुवात झाली पण प्रवेश प्रक्रियेला आणि याची जर आपली एखादी यादी सुद्धा जर लागली तर आपल्याला जे काही कोर्टचे ऑर्डर आहेत या कोर्टच्या ऑर्डरशी आपलं काहीच देणे घेणं राहणार नाहीये किंवा जे रीनीटची मागणी होती ही टोटली मागणी आता आपल्याला थांबून म्हणजे या ठिकाणी थांबलीच असं आपण कन्सिडर करू शकतो। कारण जे आपली पुढची जे हिअरिंगची डेट आहे हे आपली हिअरिंगची डेट आहे 8 जुलै। 8 जुलै पर्यंत आपलं बहुधा एमसीसी काउन्सिलिंग सुद्धा सुरुवात होईल आणि स्टेट काउन्सिलिंग सुद्धा सुरुवात होईल। म्हणजे विद्यार्थ्याचे जे मुद्दे होते त्या मुद्द्यामध्ये पेपर लिकेज असेल, ओएमआर शीट या ठिकाणी जीमेल वरती जे विद्यार्थ्यांना आल्या त्या डाउनलोड होत नसतील, आन्सर की आणि ओएमआर शीटचे मार्क्स आपण जर जुळवले असते हे मार्क एकत्र जुळून पाहिला आणि जो फायनल रिझल्ट आला याच्यामध्ये बरीच तफावत दिसत आहे। दुसरी गोष्ट आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचा 4 तारखेला रिझल्ट जनरेटच झाला नाहीये, त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट 5 तारखेला जनरेट झाला आहे। दुसरा अजून याच्यामध्ये महत्त्वाचा पॉइंट होता की ग्रेस मार्किंग हे पर्टिक्युलर त्या सेंटरवरच्या मुलांनाच दिले आहे की बऱ्याच राज्यातील मुलांना दिले आहे आणि दिली आहे तर त्याचा बेस काय होता, या एक नाही अनेक शंका या ठिकाणी उपस्थित होत्या। पण याच्यामधले फक्त एकच मुद्दा या ठिकाणी पकडण्यात आला आहे की पेपर लिकेज झाला आणि त्या पेपर लिकेज वरतीच या ठिकाणी ऑर्डर या ठिकाणी भेटली आहे। बरेच विद्यार्थी या ठिकाणी खूप या ठिकाणी पॅनिक अवस्थेत आहेत की जर पाहिला असता या वर्षीचा जो रँक आहे हा रँक पाहता विद्यार्थी 605 610 मार्क असून सुद्धा शोर नाही आजच्या घडीला की या विद्यार्थ्यांना एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का। तर ह्या बऱ्याच गोष्टी आहेत। तर माझे अजून एक विद्यार्थ्यांना म्हणणं आहे, कारण सध्या कोर्ट ऑर्डरच्या पुढे कोणीच जाऊ शकत नाही, तर अजून जेवढ्याही विद्यार्थ्यांना याचिका दाखल करता येतील किंवा आपल्या अन्यायाबद्दल या ठिकाणी आवाज उठवता येत असेल तर आपण या ठिकाणी उठवणं गरजेचं आहे। बरेच असे कोचिंग सेंटर आहेत याबद्दल खूप चांगलं काम करत आहेत आणि अजूनही त्यामध्ये वाढ होत आहे। प्रत्येक कोचिंग सेंटर या ठिकाणी ट्राय करत आहे की विद्यार्थ्याला न्याय मिळवून द्यावा। काही असे आहेत की त्यांच्या रिपीटर बॅचचे प्रमोशन करत आहेत। तर आपल्याला या ठिकाणी आपल्या स्वतःचा हक्काचा लढा आहे, लढ्यासाठी आपण स्वतः इंडिव्हिज्युअली या ठिकाणी लढणं सुद्धा गरजेचं असणार आहे। आणि जे काही या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया ही चालू होणार आहेत या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग सुद्धा आपलं नोंदवणं गरजेचं आहे। यामध्ये सर्वात विद्यार्थ्याला एक महत्त्वाचं एक अडचण येत आहे की माझे मार्क 570 आहेत, 560 आहेत किंवा ज्याही विद्यार्थी 580 मार्क ते 560 मार्काचे एक ठिकाणी विद्यार्थी बरीच संख्या आहे। या विद्यार्थ्याने क्वेश्चन मार्क आहे मला यावर्षी एमबीबीएस मिळेल की नाही मिळेल, किंवा मला आज जर मिळत नसेल हे सिच्युएशन जर समजली तर मी सरळ सरळ रिपीटसाठी या ठिकाणी जाऊ शकतो। तर या ठिकाणी याबद्दल काही स्टेटमेंट आजच्या स्टेटला देणं चुकीचं आहे। कारण मी सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती करेन, आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस मध्ये सहभागी व्हा, एसएमएल नंबर येईपर्यंत आपण वेट करणं गरजेचं असणार आहे आणि त्यानंतरच आपण ठरवलं तर योग्य असेल की आपल्याला रिपीट करायचं आहे की आपल्याला या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कोर्ट ऑर्डर बद्दलही सांगितलं, रीनीट एक्झामिनेशन होणार नाही हे सुद्धा क्लिअर आहे। रीनीट होणार नाही म्हणजे आपली काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी चालू राहणार आहे। थोडाफार डिले होईल पण काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी चालू राहणार आहे। तर पुढच्या भागात आपण या ठिकाणी माहिती घेऊया की नेमक्या किती काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया आहेत आणि कुठल्या मार्कच्या विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेतला तर त्याचा अधिक ते अधिक या ठिकाणी फायदा मिळू शकतो। ठीक आहे।